फूलों की कहानी बहारों ने लिखी, तारों की कहानी सितारों ने लिखी। हम किसी के गुलाम नहीं, क्योंकि हमारी जिंदगी बाबा साहेब ने लिखी। मित्रांनो, आपणा सर्वांना लोकशाही राज्यकारभाराची भेट देऊन जीवन सुखी जगण्याचा आनंद प्रदान करणारे आपले बाबासाहेब होते. त्यांचा जन्म 1891 रोजी मध्य प्रदेशात महू इथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी, त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांच्या आईचे लहान असतानाच निधन झाले. त्यांच्या आत्यांचे नाव होते मीराबाई. भीम बालपणापासून बुद्धिमान व्हावा, त्याने समाजाचा उद्धार करावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे बालपणापासून आपल्या डॉक्टर बाबासाहेबांनी 5 मूल्यांचा अंगीकार केला. शिक्षण, शिस्त, स्वावलंबन, स्वाभिमान, कठोर परिश्रम या मूल्यांचा अंगीकार केला. त्यानुसार वाटचाल केली. पुढे हा भीम आपल्या भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार ठरला. आईच्या निधनानंतर सातारा कॅम्प स्कूलमध्ये दाखल झाले. तिथे त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे नाव होते कृष्णा केशव आंबेडकर. आंबावडेकर हे नाव उच्चारताना त्यांना आडेनिडे वाटत असे. त्यामुळे आपल्या आडनावासारखं त्यांचंही आडनाव आंबेडकर ठेवले. वडिलांनी होकार दिला. 4थीची परीक्षा पास झाल्यावर तिथे ते एल्फिस्टन स्कूलमध्ये दीनदलितांचे पहिले विद्यार्थी होते. 10वीची परीक्षा पास झाल्यावर केळुसकर गुरुजींनी बुद्धचरित्राचे एक पुस्तक भेट दिले. त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरून त्यांना आशीर्वाद दिला. हेच बुद्धचरित्र त्यांची पुढची प्रेरणा ठरली. 1913 साली आंबेडकरांची अमेरिकेला जायची निवड झाली. तेथील शिक्षण ते पूर्ण करून ते लंडनला गेले. पुढे भारतावर 8 वर्ष राहून त्यांनी सर्वोच्च पदवी प्राप्त केली. मग ते भारतात परतले आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. अशा महामानवाला माझा नमस्कार. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.